हॅलो बहिणींनो, आज मी बनवत आहे पिझ्झा। त्यासाठी मी घेतला ह्या नागिन पिझ्झाचा सॉस घेतलेला आहे। इथं पनीर घेतलेलं आहे, इथं शिमला मिरची आणि कांदे मोठे मोठे कापलेले आहेत। ते मी आता हे एअर फ्रायरला थोडंसं त्याला रोस्ट करणार आहे, का तर ते पिझ्झामध्ये एवढं सगळं स्टफिंग ठेवलं तर ते हे होत नाही, शिजत नाही। मी पिझ्झा बनवणार आहे ते एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे, तर मी थोडंसं त्याला रोस्ट करून घेणार। पहिले हे आपण चीज घेतलेलं आहे, आता आपण चीजला ते खिसणार आहोत। आपण चीज आता खिसून घेतोय। चीज मी घिसून घेतलेलं आहे आणि थोडंसं असं घिसलं गेलं आहे थोडंसं। बघा, मी पनीर आणि हे थोडंसं रोस्ट करून घेतले, कारण पिझ्झाच्या वरती आपण टाकतो ना तेव्हा ते कच्चंच राहतं। एअर फ्रायरमध्ये थोडंसं आधी गरमी रोस्ट केले, हे पनीर असं थोडंसं असं रोस्ट केले। आता हे असं पूर्ण रोस्ट नाही, हाफ रोस्ट केलेलं आहे। मग ते पिझ्झामध्ये खूप छान लागतं ते हाफ रोस्ट असलेलं। आणि आता मग पिझ्झाचा मी बेस आहे ना, पहिले मी ह्याचा मैद्याचा नाही करणार आहे, मी चपातीच्या ह्याचा करणार आहे, गहूच्या ह्याचा करणार आहे पिझ्झा बेस। तो मी पहिले तव्यावरती पिझ्झा बेस थोडासा भाजून घेणार आहे आणि मग नंतर मी एअर फ्राय करणार। आता हे जे कांदा आणि हे आहे त्याच्यावरती मी थोडंसं चिली फ्लेक्स टाकत आहे। हे आपण पिझ्झा बेस बनवत आहे, चपातीच्या पिठाचा आहे, तर त्याला मी मध्ये असं होल करते। आणि पहिले मी ह्याला तव्यावरती थोडंसं रोस्ट करून घेणार आहे आणि मग नंतर एअर फ्रायरला लावणार आहे। असे होल करायचे थोडंसंच, आपण इतकं जास्त भाजायचं नाही, कारण हे एअर फ्रायरमध्ये जास्त भाजला जाणार नाही ना आपला बेस, म्हणून खालून वरून थोडंसं भाजून घ्यायचं याला। आपला पिझ्झाचा बेस बघा कसा दिसतोय मस्त, असं थोडंसं रोस्ट करून घेतलं ना। आणि हे हेल्दी पिझ्झा आहे, मैद्याचा नाही आहे, आपला गहूच्या पिठाचा होईल। आपण आता सॉस टाकलं, आपण नागिन सॉस आता पसरून घेऊया आपल्या पिझ्झा बेसवरती पूर्ण। मग आता आपण त्याच्यावरती हे सगळं पनीर हे सर्व टाकणार आहे। आपलं बघा पनीर कांदा शिमला मिरची आपण सर्व टाकलेलं आहे त्याच्यावरती स्टफिंग। आणि आता आपण वरून टाकणार आहे चीज। आता आपण चीज टाकत आहोत, भरभरून चीज टाकतोय आज। बाहेरच्या पिझ्झापेक्षा पण एकदम भारी पिझ्झा होणार आहे आपला। आणि बाहेरचा पिझ्झा मैद्याचा असतो, हा मैद्याचा नाही आहे, हा आपला गहूचा पिझ्झा आहे, तर खूप छान टेस्टी होणार आहे। आपला तयार झालेला आहे बघा पिझ्झा, पनीर पिझ्झा। आणि बहिणींना माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।